नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 23 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे लिओनार्डो डिकॅप्रियो यांना डेझर्ट पाम अचीव्हमेंट अवॉर्ड कोणत्या चित्रपटातील भूमिकेसाठी दिला जात आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वन बॅटल आफ्टर अनादर। हॉलिवूडचे मान्यवर अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो यांना त्यांच्या वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटातील उत्कट आणि भावनिक प्रदर्शनाबद्दल पाम स्प्रिंग्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये डेझर्ट पाम अचीव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे। हा सन्मान 3 जानेवारी 2026 रोजी दिला जाणार आहे। या पुरस्काराने एका अद्वितीय परंपरेला मान्यता मिळते। त्यात पूर्वी जसे डॅनियल डे लेविस, गॅरी ओल्डमॅन आणि रिज अहमद यासारखे कलाकार विजेते ठरले आहेत। आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे ISB रिसर्च कॅटलिस्ट अवॉर्ड हा सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अझीम प्रेमजी। ISB रिसर्च कॅटलिस्ट अवॉर्ड हा पुरस्कार भारतातील संशोधन आणि ज्ञान परिसंस्थेमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेतो। अझीम प्रेमजी यांना हा पुरस्कार ISBच्या मोहाली कॅम्पसमध्ये आयोजित इनसाइट्स फोरम दरम्यान प्रदान करण्यात आला। हा मंच शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सरकार यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देतो। राष्ट्रीय आव्हानांचे निराकरण करण्यासाठी पुराव्यावर आधारित संशोधन पुढे नेणे हा ISBचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न दुसरा आहे राष्ट्रीय वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025 ची थीम काय आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच वन अर्थ वन हेल्थ वन फ्युचर। वन अर्थ वन हेल्थ वन फ्युचर या थीम अंतर्गत आरोग्य संशोधन विभागाच्या वतीने राष्ट्रीय वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात विविध मंत्रालय, तज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्था सहभागी होत असून मानवी, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य यांचे एकत्रित संरक्षण करण्याच्या वन हेल्थ दृष्टिकोनात भारताचे नेतृत्व अधोरेखित केले जात आहे। पुढला प्रश्न 69वी राष्ट्रीय शालेय क्रीडा अंडर 19 टेबल टेनिस स्पर्धा कुठे सुरू झाली आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, जम्मू आणि काश्मीर येथे। 69वी राष्ट्रीय शालेय क्रीडा अंडर 19 टेबल टेनिस स्पर्धा जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू झाली आहे। या स्पर्धेत देशातील 34 राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संघटनातून सुमारे 400 खेळाडू सहभागी झाले आहेत। ही स्पर्धा जम्मू विद्यापीठाच्या जिम्नॅझियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे। चौथा प्रश्न आहे भारताने ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 9 पदके। भारताने ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या विश्व बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये अत्यंत शानदार पदार्पण केले आणि एकूण 9 सुवर्ण पदके जिंकली। या सुवर्ण पदकांमध्ये भारतीय महिला बॉक्सरांनी अग्रेसर भूमिका बजावली। जेस्मिन लॅम्बोरिया, निखत जरीन, परवीन हुडा, अरुंधती चौधरी, प्रीती पवार, मीनाक्षी हुडा आणि नुपूर शेरॉन। पुरुषांच्या स्पर्धेतही भारत चमकला। सचिन शिवास व हितेश गुलिया यांनी सुवर्ण पदके जिंकली। पुढला प्रश्न रामकृष्ण मिशनचे पहिले नॉर्थ ईस्ट कॉलेजचे कोणाच्या हस्ते उद्घाटन झाले। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच कॉन्राड के सांगमा। कॉन्राड के सांगमा यांनी मेघालयातील रामकृष्ण मिशन कॉलेज सोहरा या कॉलेजचे उद्घाटन केले। हे उत्तरेकडील भारतातील या मिशनचे पहिले कॉलेज असून या क्षेत्रात शैक्षणिक विकासासाठी एक मोठा टप्पा आहे। या उद्घाटनाने राज्यातील शैक्षणिक पायाभरणीला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे। सहावा प्रश्न थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणी मिळवला। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फातिमा बॉश यांनी।
थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स 2025 मध्ये मेक्सिकोची फातिमा बॉश विजेती ठरली आहे. तिने डिस्लेक्सिया आणि ADHD सारख्या अडचणींवर मात करत हा मुकुट जिंकला आहे. द्वितीय रनरअप म्हणून व्हेनेझुएला, तृतीय रनरअप म्हणून फिलिपिन्स आणि चौथ्या क्रमांकावर कोट दी आयवॉयरचा सहभाग नोंद झाला आहे. भारताच्या मनिका विश्वकर्मा यांनी टॉप 12 मध्ये स्थान मिळवले नाही आणि त्यामुळे भारताने 2021 मध्ये हरनाज कौर सांधू यांचा विजयानंतर अजून मुकुट मिळवलेले नाही आहे. प्रश्न 7वा आहे, वर्ल्ड टेलिव्हिजन डे कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 21 नोव्हेंबर रोजी. वर्ल्ड टेलिव्हिजन डे प्रत्येक वर्षी 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस 1996 मध्ये घोषित केला. पहिल्या वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम नंतर हा दिवस टेलिव्हिजनच्या जागतिक विषयांवर लक्ष वेधण्याची आणि निर्णय प्रक्रियेत त्याच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करतो. 8वा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार कराराच्या TOR वर स्वाक्षरी केली आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय C, इस्रायल. भारत आणि इस्रायल यांनी तेल अविवमध्ये मुक्त व्यापार करारच्या वाटाघाटी सुरू करण्यासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच TORच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे. या TORवर भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलचे अर्थ व उद्योग मंत्री नीर बरकट यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा करार एक सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार घडविण्यासाठीचा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 9वा प्रश्न आहे, जागतिक श्रीमंतांच्या यादीत कोण 3ऱ्या स्थानावर पोहोचले आहे? 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक D, लॅरी पेज. लॅरी पेज हे गुगलचे सहसंस्थापक आहेत आणि त्यांच्या कंपनीच्या पालक संस्थेतील अल्फाबेट INC मध्ये सुमारे 3.2% हिस्सा आहे. जेमिनी 3 या AI मॉडेलशी संबंधित समभाग घटक वाढीमुळे त्यांची संपत्ती सुमारे $7.6 अब्ज वाढली आहे. यामुळे त्यांनी जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 3रे स्थान केले आहे आणि जेफ बेझॉस हे आता 4थ्या स्थानी गेले आहेत. जेमिनी 3 हे गुगलचे नवीन प्रमुख AI मॉडेल आहे आणि अल्फाबेटच्या अलीकडील समभाग वाढीचा मुख्य चालक ठरले आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न 10वा आहे, अमित अग्रवाल यांना कोणत्या विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, टेलिकॉम विभाग. अमित अग्रवाल हे 1993 बॅचचे IAS अधिकारी म्हणून छत्तीसगड कॅडरमध्ये आहेत. नीरज मित्तल यांना टेलिकॉम विभागातून बाहेर काढून मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅशनल गॅसच्या सचिवपदी स्थानांतरित करण्यात आले आहे. पंकज जैन यांना नव्या 8 सेंट्रल पे कमिशनचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले गेले आहेत. श्रीवास्त कृष्ण यांना मिनिस्ट्री ऑफ टुरिझमचे नवीन सचिव म्हणून नियुक्त केले गेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न जो आहे, UAE या देशाने 2025 साली जागतिक मानवीय मदतीत कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.